आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटलात तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा फोटो बघितले तेव्हा ते भाऊक झाले. जेव्हा मी निवेदन त्यांच्या हातात दिलं त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा. मग आम्ही पंकज कुमावत सरांची, सपकाळ सर आणि साबळे सर SIT खाली SIT मध्ये घ्या आणि पंकज कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली SIT राहू द्या असं सांगितलं. कारण साबळे सरांनी आणि सपकाळ सरांनी पहिला तत्कालीन तपास केलेला होता आणि साबळे सरांनी दमदाटेत आम्हाला आरोपींचे पूर्ण नंबर डिटेक्ट केलेले होते सपकाळ सरांनी आणि त्यांना रातोरात म्हणजे प्रमोशन देऊन पाठवण्यात आलेलं होतं इथून. पुन्हा साबळे सर बी आता जे आरोपी पोस्टर पोहोचले होते त्यांना बी प्रमोशन देऊन त्यांची पण इथून बदली केली. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणलात की आम्हाला हे 3 अधिकारी द्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही राहू द्या. कारण पंकज कुमावत सरांचं बी असं आहे की मुख्यमंत्री जसं म्हणतात की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ते बी तसंच म्हणतात की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही. आणि मी म्हणजे